शुभ प्रभात विद्यार्थी मित्र हो. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जीवसहती या प्रकरणामध्ये पाचवा जीवसहतीचा प्रकार गवताळ प्रदेशातील जीवसहती आणि या जीवसहतीचं अक्षवृत्तीय अंतर किंवा अक्षवृत्तीय विस्तार, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवन आणि काळाशोगामध्ये या जीवसहतीमध्ये झालेले जे बदल आहेत ते बदल होऊन सध्या त्या जीवसहतीची परिस्थिती काय आहे याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आज आपण याच प्रकरणातील प्रकरण क्रमांक 8, त्याचं नाव आहे घटकाचं जीवसहती, जे याच प्रकरणातील जो पुढचा जीवसहतीचा प्रकार आहे त्या प्रकाराबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या प्रकाराचं नाव आहे तैगा किंवा यालाच बोरियल जीवसहती असं याला संबोधलं जातं. तर याच्या बाबतीत आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची आहे. आता या जीवसहतीचं जे असणारं स्थान विस्तार आहे किंवा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे याची चर्चा करत असताना या जीवसहतीचं वितरण जगाच्या नकाशावरती कोणत्या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान झालेलं आहे हे पाहणं सुरुवातीला आपल्याला उपयुक्त ठरेल. या जीवसहतीचं जे असणारं वितरण आहे हे वितरण इथं दिलेलं आहे बघा. केवळ उत्तर गोलार्धामध्येच ही जीवसहती जी आहे ही जीवसहती आपल्याला काय होते आढळते. दक्षिण गोलार्धामध्ये ही जीवसहती आपल्याला आढळत नाही. यापूर्वी आपण ज्या 5 जीवसहती पाहिलेल्या आहेत त्या 5ही जीवसहतींचं जे वितरण आहे किंवा त्यांचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे हा अक्षवृत्तीय विस्तार दोन्हीही गोलार्धामध्ये, मग तो 5 ते 10 अंश असेल, 10 ते 20 अंश असेल, 20 ते 40 अंश असेल, 40 ते 50 अंश असेल किंवा 30 ते 55 अंश असेल, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण या जीवसहतींचा जो विस्तार आहे हा विस्तार दोन्हीही गोलार्धामध्ये म्हणजेच उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशा दोन्ही गोलार्धामध्ये आपल्याला अस्तित्वात असलेला आढळला. परंतु ही एकमेव जीवसहती अशी आहे की या जीवसहतीचा जो असणारा विस्तार आहे हा विस्तार केवळ आणि केवळ हा उत्तर गोलार्धामध्येच असलेला आढळतो आणि तो 50 अंश ते 65 अंश या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला आढळतो. या जीवसहतीचं वितरण हे दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला झालेलं आढळत नाही. ते का झालेलं नाही हे आपण नंतर पुढे चर्चा करूयाच. तर अशा पद्धतीनं या जीवसहतीचं जे असणारे वितरण आहे हे वितरण उत्तर गोलार्धामध्ये 50 ते 65 या दोन अक्षवृत्तांच्या म्हणजे साधारणपणे 15 अंश या 15 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान आपल्याला आढळतं. तर अशा पद्धतीचं स्थान आणि विस्तार आपल्याला सांगता येऊ शकेल. यानंतर आता ही जीवसहती जी आहे ही जीवसहती उत्तर गोलार्धामधील या 50 ते 65 अंश अक्षवृत्तादरम्यान कोणकोणत्या राष्ट्रांच्या मध्ये आपल्याला आढळते, तर त्यामध्ये पहिलं राष्ट्र आहे कॅनडा. उत्तर अमेरिकेचा जो भाग आहे या उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये हा जो कॅनडा आहे हा कॅनडा आहे, तुम्हाला नकाशामध्ये तुम्ही दाखवतोच. त्यानंतर स्वीडनचा भाग आहे, त्यानंतर फिनलंडचा भाग आहे आणि रशियाचा भाग आहे. अशा या उत्तर गोलार्धातील 4 राष्ट्रांच्या मध्ये 4 प्रदेशांच्या मध्ये या जीवसहतीचं जे असणारे वितरण आहे हे वितरण झालेलं आपल्याला आढळतं. या ठिकाणी हा नकाशा तुम्हाला दाखवतोय. या नकाशामध्ये आपल्याला काय होतं, नकाशा आराखड्यामध्ये एखादी जीवसहती कोणत्या प्रदेशामध्ये वितरित झालेली आहे हे विचारलं जाऊ शकतं, तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग ही जी काही तैगा जीवसहती आहे ही जीवसहती उत्तर गोलार्धामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये आपण आता राष्ट्र पाहिलीच, परंतु ती कशी आहे हे आपल्याला दाखवतोय मी. या नकाशाच्या खालच्या बाजूला या दाखवलेलं बघा, तैगा किंवा बोरियल वने हा जो डार्क काळा भाग दाखवलेला आहे या डार्क काळ्या रंगानं ही जीवसहती दाखवलेली आहे. मग आता याच्यामध्ये पहिलं राष्ट्र आहे पहा, एक कॅनडा. हा जो उत्तर अमेरिका आहे हा एवढा पूर्णपणे इथून, तर या उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये हा जो सगळा काळा भाग दाखवलेला आहे हा काळा भाग आहे या तैगा जीवसहतीनं व्यापलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर स्वीडन हा जो उत्तरेकडच्या भागामध्ये हा जो भाग दिसतोय हा स्वीडनचा भाग आहे.
इथं हा फिनलंडचा भाग आहे आणि हा पूर्णपणे हा जो इकडचा भाग दिसतोय हा पूर्णपणे काय रशियाचा भाग आहे. हा वरच्या भागामध्ये युरेशियाचा भाग थोडासा आहे आणि हा रशिया किंवा याला युरेशिया म्हटलं सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीनं या उत्तर गोलार्धामध्येच साधारणपणे 50 अंश अक्षरांच्या उत्तरेला साधारणपणे 65 अंश अक्षरांपर्यंतचा हा भाग आपल्याला आढळतो. तर अशा रीतीने या ठिकाणी ही जीवसती ही केवळ उत्तर गोलार्धामध्येच आपल्याला या 4 राष्ट्रांच्या मध्ये ही जी 4 राष्ट्र आहेत या 4 राष्ट्रांच्या मध्ये आपल्याला काय होते पाहायला मिळते. यानंतर या जीवसतीचं जे वनस्पती जीवन आहे हे वनस्पती जीवन कशा प्रकारचं आहे. आता आपण पाहिलं की जे हवामानाचे जे 3 कटिबंध आहेत त्या 3 कटिबंधामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की 0 ते 23.5 उत्तर व दक्षिण हा उष्ण कटिबंध आहे. 23.5 ते 66.5 दोन्ही गोलार्धामध्ये जे अक्षरवृत्त आहे त्यांच्या दरम्यानचा जो भाग आहे तो समशीतोष्ण कटिबंधाचा आहे आणि 66.5 ते ध्रुवीय भाग हा शीत कटिबंधाचा असलेला आपण आढळतो. तर ही जी जीवसती आहे ही आपण पाहिलं आता की 50 ते 65 अंश अक्षरवृत्ताच्या दरम्यान म्हणजे ध्रुवाला लागून म्हणजे समशीतोष्ण कटिबंधानंतरचा जो काय भाग आहे या भागानंतर ही जीवसती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणचं जे सर्व वनस्पती जीवन आहे हे वनस्पती जीवन त्या ठिकाणच्या असणाऱ्या समशीतोष्ण आणि शीत कटिबंधाला अनुसरून या ठिकाणी या वनस्पती जीवनाची निर्मिती ही झालेली आपल्याला आढळते. मग आता या कटिबंधामध्ये किंवा या 2 अक्षरवृत्तांच्या मध्ये किंवा या जीवसतीमध्ये जे आढळणारे वृक्ष आहेत त्यामध्ये तिचे आपल्याला काही वैशिष्ट्य सांगता येऊ शकतील. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की एकाच प्रकारच्या सूचीपर्णी वृक्षांची वने हे या जीवसतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. म्हणजे या जीवसतीमध्ये जे आढळणारे वृक्ष आहेत ते वृक्ष कसे आहेत एकाच जातीचे. जसं आपल्याकडे अनेक जातीचे वृक्ष आढळतात पानझडी वनस्पतीमध्ये म्हणा किंवा तुमच्या वर्षावनांच्या मध्ये म्हणा. तर तसं या ठिकाणी बहुतांशी जे वृक्ष आहेत हे एकाच जातीचे आणि सूचीपर्णी म्हणजे काय तर त्या वृक्षांची जी पानं आहेत ही पानं सुईच्या टोकासारखी अंकुचीदार टोकदार अशा प्रकारची पानं असतात. आता ही अशी पानं का निर्माण झाली ते आपण पुढे नंतर चर्चा करूयाच. तर अशा पद्धतीनं एकाच प्रकारचे आणि तेही सूचीपर्णी प्रकारचे वृक्ष हे या वनांचं वैशिष्ट्य आहे. अतिशय महत्वाचा भाग आहे वाक्य हे वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आपण सांगता येऊ शकेल सदाहरित वृक्ष हे अधिक प्रमाणामध्ये आढळतात. आता या जीवसतीमध्ये आपल्याला जे तापमान आहे हे तापमान कमी असतं. या ठिकाणी उष्ण भाग हा कमी आहे ध्रुवाचा भाग असल्यामुळे काय तापमान कमी आहे. पावसाचं प्रमाण सुद्धा मध्यम स्वरूपाचं आहे परंतु या भागामध्ये हिमवृष्टी किंवा बर्फवृष्टी होत असल्यामुळं किंवा आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं या वनामध्ये आढळणारे जे बहुतांश वृक्ष आहेत हे सदा हरित स्वरूपाचे आहेत. यांना कधीही पाण्याची किंवा आर्द्रतेची कमतरता भासत नाही आणि त्याच्यामुळं हे वृक्ष वर्षभर हिरवेगार असू शकतात किंवा असतात. लक्षात घ्या जसं आपल्याकडचे पानझड जे वृक्ष आहेत हे उन्हाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता कमी झाली किंवा जमिनीतील पाण्याचा साठा कमी झाला की हे वृक्ष काय करतात पानांची पानगळ करतात. तसं या ठिकाणच्या वृक्षांना हवेतील आर्द्रतेचं प्रमाण हे कधीही कमी होत नाही. जमिनीतील पाण्याचंही प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे हे वृक्ष वर्षभर हिरवेगार असलेला आढळतात. तर सदाहरित वृक्ष यांचं प्रमाण जे आहे हे प्रमाण या वनामध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळतं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण सांगता येऊ शकेल वृक्षातील रेझिन किंवा राळ आणि तेल यामुळे या वृक्षांचे थंड हवामानापासून संरक्षण होते. तर या मुळातच वृक्षांच्या मध्ये तेलाचा जो अंश आहे राळ याला रेझिन किंवा राळ असं म्हणतात किंवा जो तेलाचा अंश आहे मग त्यामध्ये पानं असतील खोड असेल साल असेल तर या वृक्षाच्या सर्व घटकांच्या मध्ये काय असतं तेलाचं प्रमाण अधिक असल्यामुळे या ठिकाणी हे जे वृक्ष आहेत हे वृक्ष थंड हवेपासून शीत हवेपासून या ठिकाणी काय होतात संरक्षित राहू शकतात. कारण तेलावरती या हवामानाचा फारसा परिणाम होत नाही आणि त्यामुळे वृक्षांची योग्य पद्धतीने या ठिकाणी वाढ होऊ शकते. वृक्षावरती कुठल्याही प्रकारचा हवामानाचा विपरीत परिणाम हा होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला या वनातील जे वृक्ष आहेत या वृक्षांची ही 3 वैशिष्ट्ये हे आपल्याला सांगता येऊ शकतील मित्रांनो. त्यानंतर या वनामध्ये आढळणारे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची जी पानं आहेत ही पानं कशा प्रकारची असतात तर मगाशी तुम्ही सांगितल्या पद्धतीनं या वनातील वृक्षांची जी पानं आहेत ही पानं मेनचट असतात.
मेंचर म्हणजे काय तर साधारणपणे तेलकट. आपण इथं वरती पाहिलं की त्या वृक्षांच्या मध्ये राळ आणि तेल याचा अंश असल्यामुळं हे वन हे वृक्ष थंड हवेपासून, शीत हवेपासून सुरक्षित राहू शकतात. तर या वनाची जी पानं आहेत ती पानं मेंचर स्वरूपाची किंवा तेलकट स्वरूपाची असतात की जेणेकरून या वनामध्ये जे पडणारा हिम आहे किंवा बर्फ आहे, हे पडलेलं बर्फ या पानांच्या वरती तसंच साचून न राहता तेलकटपणामुळे ताबडतोब काय होतं, पडलेलं बर्फ पानावरून घसरून खाली येतं आणि त्यामुळे पानांना किंवा त्या झाडांच्या फांद्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, त्याच्यावरती बर्फ साचत नाही, फांद्या मोडू शकत नाहीत. तर अशा पद्धतीने या झाडाचा सगळाच भाग हा राळयुक्त आणि तेलयुक्त असल्यामुळं, पानही तेलकट असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, हे पडलेलं हिम ताबडतोब खाली घसरून येतं आणि त्या ठिकाणी त्या पानांचं संरक्षण, झाडांचं संरक्षण हे होऊ शकतं. दुसरा प्रकार घटक आहे की या वृक्षाची जी पानं, ती पानं कशी असतात, अनकुचीदार असतात, टोकदार असतात. टोकदार पानामुळे काय होतं, तर या ठिकाणी पडलेलं हिम जे आहे ते हिम काय होतं, ताबडतोब खाली घसरून जाण्यासाठी मदत होते. पानं रुंद असत नाहीत, लक्षात घ्या. रुंद पान असेल तर समजा केळीचं पान रुंद असतं किंवा तुमचं वडाचं पान असेल, अशी जी पानं आहेत तर तशी पानं या वृक्षाची नसतात. पानं अरुंद असतात आणि जी आहेत पानं ती सुद्धा अनकुचीदार किंवा टोकदार असल्यामुळं त्या पानांच्या टोकावरती पडलेलं हिम आहे त्याचं विभाजन होतं आणि त्या ठिकाणी ते हिम खाली वाहून जाण्यासाठी याचा फायदा होतो. त्यानंतर पुढचं आपल्या त्या पानांच्या बाबतीत सांगता येईल वृक्षाच्या, की फांद्या ज्या आहेत या वृक्षांच्या, या फांद्या जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतात. जसं आपल्या वनांच्या झाडांची जे फांद्या आहेत त्या फांद्या अवकाशाकडे वरती उंच गेलेल्या आढळतात, तसं त्या वृक्षाच्या ज्या काही फांद्या आहेत या फांद्या जमिनीच्या बाजूला झुकतात, कारण जेणेकरून जर वरती गेलं तर त्याच्यावरती हिम साठेल, बर्फ साठेल, फांदीची मोडतोड होऊ शकेल. त्याच्यामुळं नैसर्गिकरित्याच या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असल्यामुळं ताबडतोब त्या फांद्यांना तीव्र उतार निर्माण होतो आणि उतार झाल्यामुळं या फांद्यांच्या वरती पडलेलं जे हिम आहे ते हिम, पानावरती पडलेलं जे हिम आहे ते हिम हे ताबडतोब जमिनीवरती खाली घसरून जावं, या हेतूनही नैसर्गिकरित्या या फांद्यांची रचनाच ही जमिनीकडे झुकलेल्या स्वरूपामध्ये ही निर्माण झालेली आपल्याला आढळते. त्यानंतर हे जे वृक्ष आहेत हे वृक्ष टोकाकडे निमुळते होत गेले असतात. आता आपल्याकडचे जे वृक्ष आहेत कसे असतात, वरच्यावर त्यांचा विस्तार वाढतो, तसं याचं नाही. याची या वृक्षांची उंची वाढते, परंतु जसं वृक्ष शेंड्याकडे जातील, टोकाकडे जातील, तसं या वृक्षांचा आकार चिंचोळा, निमुळता किंवा शंकूसारखा झालेला आढळतो आणि शंकूसारखा झाले असल्यामुळे यावरती पडलेले जे हिम आहे ते हिम सुद्धा खाली ताबडतोब वाहून जातं किंवा खाली घसरून जाऊ शकतं. तर अशा पद्धतीनं या नैसर्गिक अशा या शीत हवामानामध्ये किंवा हिमवृष्टी होणाऱ्या या प्रदेशामध्ये या वृक्षांची कोणत्याही प्रकारची नासधूस होऊ नये, त्यांची फांद्या मोडू नयेत, पानावरती बर्फ साठून त्या ठिकाणी त्या फांद्या खाली वाकू नयेत, या सर्व घटकांच्या हेतूनं नैसर्गिकरित्या या ठिकाणी या वृक्षांची जी पानं आहेत ती पानं मेंचट असतात. त्यानंतर ती पानं अंकुचीदार असतात. ज्या फांद्या त्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात आणि या वृक्षांचा जो आकार आहे हा आकार शंकूसारखा, त्रिकोणी, परंतु टोकाकडे निमुळता झालेला असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे वृक्ष आहे ते वृक्ष शंकूच्या आकाराचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर तर यामध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात हे पण आपल्याला महत्वाचं ठरेल. तर असे कोणते वृक्ष जे आपण आता वरती वैशिष्ट्य पाहिली तर त्याच्यामध्ये या ठिकाणी स्प्रूस आहे, फर आहे, लार्च आहे, पाईन आहे, जुनिपर आहे, सिडार आहे, ओक आणि हेमलॉक हे काय थोडेसे उंच आणि मोठे वृक्ष आपल्याला आढळतात. तर त्याच्या बरोबरीनच रासबेरी, सालनबेरी, त्यानंतर गुझबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी या इत्यादी जी बोराच्या आकाराची जी फळं आहेत ती फळं असणारी अशा प्रकारचे बेरीचे म्हणजेच बोरासारखी जे काही ज्या वृक्षांना फळं येऊ शकतात अशी जे काही वृक्ष आहेत ती वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग असे जे कोणकोणते वृक्ष आहेत आपण एक चर्चा करूया. तर उदाहरणार्थ पहिला जो वृक्ष आहे हा स्प्रूस वृक्ष आहे. आता याचा जर आपण आकार पाहिला तर या ठिकाणी हा शंकूसारखा आकार दिसतोय बघा. याचा जो माथ्याकडचा भाग आहे किंवा टोकाकडचा भाग आहे तो निमुळता आहे आणि खालचा जो भाग आहे तो थोडासा रुंद आहे दिसतोय बघा इथं. म्हणजे त्रिकोणी आकाराचा किंवा शंकूच्या आकाराचा या वृक्षांचा आकार काय असतो आपल्याला आढळतो. वरती आपण जे वैशिष्ट्य पाहिली त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं हा स्प्रूस जातीचा जो वृक्ष आहे या वनातला जो की सदाहरित आहे तो
या प्रकारचा वृक्ष आपल्याला त्रिकोणी स्वरूपामध्ये आढळतो आणि त्रिकोणी असल्यामुळं याच्यावरती जे पोरून पडणार जे हिम आहे, बर्फ आहे, हे बर्फ काय होतं ताबडतोब खाली घसरून जातं आणि त्या ठिकाणी वृक्षांची मोडतोड नासधूस होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा वृक्ष आहे पहा फर. हा सुद्धा वृक्ष पहा आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचा वृक्ष आहे बघा. तर हा सुद्धा वृक्ष उंच वाढतो, परंतु याचा विस्तार मात्र होत नाही. लक्षात घ्या, याचा जो आकार आहे तो आकार बघा हा शंकूसारखा आकार झालेला आहे. आपल्याकडचे जे बाकीचे वृक्ष आहेत त्याचा आकार माथ्याकडं किंवा टोकाकडं मोठा विस्तारत होत जातो. वडाचा सारखा झाड घ्या, बाबळीसारखं झाड घ्या, लिंबाचं झाड घ्या, असे कोणतेही जे वृक्ष आहेत त्यांचा वृक्षाचा आकार आपल्याकडे तो माथ्याकडं विस्तारतो, परंतु तसं या वृक्षाचं आढळत नाही. तर या वृक्षांचा जो असणारा टोकाकडचा आकार आहे हा अरुंद असतो आणि खालचा जो भाग आहे तो रुंद असतो बघा हा. तर अशा प्रकारचा फर जातीचा वृक्ष आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर पुढचा प्रकार आहे लार्च. जसं हे पहिले दोन वृक्ष पाहिले तशाच प्रकारे याही वृक्षाचा आकार आहे पहा. हा शंकूसारखा आकार, खालच्या बाजूला विस्तृत आणि वरच्या बाजूला निमुळता, आणि ज्या बाजूच्या फांद्या आहेत त्या फांद्या सुद्धा काय सगळ्याच्या सगळ्या काय झाल्यात जमिनीच्या बाजूला झुकल्यात, वरच्या बाजूला अशा इकडं वरती, इकडं अशी वरती, इकडं अशी वरती अशा गेलेल्या आपल्याला आढळत नाहीत. तर हा लार्च जातीचा वृक्ष असलेला आपल्याला या प्रकारचा आढळतो. त्यानंतर पुढचा वृक्ष आहे सिडार, ओक, हेमलॉक. तर अशा प्रकारचे वृक्ष आपल्याला आढळतात. तर या पद्धतीनं हा सिडार जातीचा जो वृक्ष आहे हा सुद्धा बोरासारखी फळं असणारा, अशा प्रकारचा पानं अरुंद असणारा, पानं टोकदार असणारा अशा प्रकारचा हा वृक्ष आहे. त्यानंतर पुढचा वृक्ष आहे तो म्हणजे ओक. हा जो ओक वृक्ष आहे हा याचं खोड दिसते बघा, आणि याचा माथा वरच्या बाजूला एकदम टोकाकडे आहे. याची फांद्या ज्या आहेत या सगळ्या फांद्या बघा खालच्या बाजूला झोपली आहेत बघा, दिसतात का या. तर अशा पद्धतीनं याचे सुद्धा फांद्या या जमिनीकडे झुकलेल्या आढळतात आणि वरती टोकाकडे वृक्षाचा विस्तार हा अरुंद किंवा छोटा किंवा चिंचोळा हा झालेला आपल्याला आढळतो. आणि शेवटचा वृक्ष आहे तो म्हणजे हेमलॉक. तर हे जे हेमलॉकचं जे झाड आहे हे सुद्धा हे याच प्रकारचं असं आढळतं. याची शेती जी आहे ही शेती या वनामध्ये लोक शेतकरी किंवा त्याच्या वसाहतीमध्ये असणाऱ्या ज्या मानवी जमाती आहेत याची काय करतात शेती ही करत असतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे 6 प्रकारचे प्रमुख वृक्ष हे आपल्याला या जीवसृष्टीमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर जे बेरीसारखी जी फळं येणारी वृक्ष आहेत किंवा जे बोरासारखी फळं येणारी जे वृक्ष आहेत त्याच्यामध्ये पहिलं वृक्ष आहे तो म्हणजे रासबेरी. या ठिकाणी दिसते बघा लाल लाल अशा प्रकारची फळं दिसतात सगळी. तर हा रासबेरीचा हा वृक्ष आहे, लक्षात ठेवा. याचा वापर मानवी जीवनामध्ये विविध कारणासाठी हा केला जाऊ शकतो किंवा केला जातो. ही फळं जी आहेत ती फळं खाल्ली जातात, त्याच्यापासून विविध प्रकारचे पदार्थ हे निर्माण केले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे हा रासबेरीचा हा वृक्ष आहे. बेरी म्हणजे बोर. तर बोर वर्गीय जी काही फळं आहेत सगळी यांचा समावेश बेरीमध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा वृक्ष आहे तो म्हणजे सालन बेरी. ही बघा सालन बेरीची जी फळं आहेत ही फळं खाण्यासाठी याचा उपयुक्त वापर हा केला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा वृक्ष आहे ते म्हणजे गुजबेरी. जसं आपल्याकडे आवळा असतो तशा आवळ्या प्रकारचा वृक्ष, याची पानं बारीक दिसतात बघा एकदम छोटीशी, आणि हे आवळ्यासारखं फळ असणारं अशा प्रकारचा हा वृक्ष आहे. आवळ्याचाच हा प्रकार आहे आपल्याकडच्या, तर त्याला नाव त्या भागामध्ये काय दिलंय गुजबेरी असं या वृक्षाचं नाव आहे. आणि शेवटचा घटक आहे वृक्ष प्रमुख तो म्हणजे स्ट्रॉबेरी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या महाबळेश्वर या ठिकाणी जे शीत हवामान आहे, थंड हवामान आहे, या थंड हवामानामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. आणि हा जो तैगा प्रदेशाचा भाग आहे तो सुद्धा हा शीत हवामानाचा किंवा थंड हवामानाचा असल्यामुळं या ठिकाणी याचंही उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं. तरी जे लाल लाल फळं दिसत आहेत ही स्ट्रॉबेरीची आहेत. बेरी म्हणजे बोर, बोरी सारख्या आकाराची फळं, ही आंबट गोड अशा प्रकारची फळं असलेली आपल्याला हा वृक्ष ही या वनामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे ब्लूबेरी. दिले बघा नाव लाल रंगामध्ये ब्लूबेरी. ते निळ्या रंगाची बोर. जसं आपल्याकडे आपण जांभूळ असते बघा, जांभूळ याचा रंग निळा असतो, तर जांभूळ हा जो काही घटक आहे तो सुद्धा या बेरी याच्या वर्गामध्येच मोडतो. तर अशा पद्धतीनं निळ्या रंगाचं फळ असल्यामुळं त्याला ब्लूबेरी असे या वृक्षाला संबोधलं जातं. तर या पद्धतीनं या ठिकाणी या वनामध्ये हे विविध प्रकारचे जे वृक्ष आहेत आणि विविध प्रकारचे फळ असणारे जे वृक्ष आहेत या वृक्षांचं वितरण झालेलं आपल्याला आढळतं.
याच्यानंतर जे या ठिकाणचं असणारं प्राणी जीवन आहे, हे प्राणी जीवन कशा प्रकारचं असेल याची आपण थोडीशी चर्चा करणं गरजेचं आहे. तर या प्राणी जीवनामध्ये या ठिकाणी शीत हवामान आहे आणि वृक्षांचं प्रमाण कसं आहे, मध्यम स्वरूपाचं आहे. मध्यवर्ती भागामध्ये गवताळ पूर्णही थोड्याफार प्रमाणामध्ये आढळतात. त्यामुळे या ठिकाणी प्राणी जीवन हे थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. आता या विभागामध्ये आढळणारे जे प्राणी आहेत, ते प्राणी त्यांची वैशिष्ट्य जी आहेत, ती वैशिष्ट्य कोणकोणती आहेत हे आपल्याला पहिला सांगणं गरजेचं आहे. तर या भागामध्ये आढळणारे जे प्राणी जे आहेत, त्या प्राण्यांची जी काही कातडी आहे, ही कातडी जाड असते. आता जाड कातडी का आहे किंवा का असू शकेल, तर याचा प्रकार सांगता येऊ शकेल की हा जो गवताळ प्रदेश आहे, हा जो तैगा प्रदेश आहे, हा कसा आहे, शीत कटिबंधाला लागून असणारा किंवा शीत कटिबंधामध्ये अति कमी तापमान असणारा असा प्रकारचा प्रदेश असल्यामुळं या ठिकाणी या कमी तापमानामध्ये या प्राण्यांना जिवंत राहता यावं यासाठी निसर्गदत्त अशा प्रकारची देणगी या प्राण्यांना मिळाली आहे. आणि त्यामुळे या कटिबंधामध्ये, शीत कटिबंधामध्ये जिवंत राहण्यासाठी ज्या प्राण्यांची कातडी जाड आहे, असेच प्राणी या प्रदेशामध्ये जिवंत राहू शकतात. त्यामुळं या प्रदेशामध्ये असणारी प्राण्यांची जी कातडी आहे, ही कातडी जाड असते. त्यानंतर त्या प्राण्यांचे जे काही अंगावरती केस आहेत, हे केस जास्त असतात, केसाळ प्राणी असतात, दाट केस असल्यामुळं, भरपूर केस असल्यामुळं या शीत हवामानापासून काय होतं, त्या प्राण्यांचं संरक्षण होऊ शकतं. तर अशा प्रकारे कातडी जाड आणि केसळ जे प्राणी आहेत, तेच प्राणी फक्त या जीवसृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणते प्राणी याच्यामध्ये आपल्याला आहेत, तर याच्यामध्ये जे तृणभक्षक प्राणी आहेत, या तृणभक्षक म्हणजे गवतावरती जगणारे. मग मी सांगितलं की या ठिकाणी वनस्पती मध्यम स्वरूपाची आहे, मध्यवर्ती भागामध्ये गवताळ पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या गवतावरती आधारित अशा पद्धतीने जे काही तृणभक्षक प्राणी आहेत, गवतावरती जे काही जगणारे प्राणी आहेत, तर त्याच्यामध्ये रेनडियर, ग्रिझली, अस्वल आणि कॅरिबू हे जे 4 प्रकारचे प्राणी आहेत, हे 4 प्रकारचे प्राणी जास्त आढळतात. बाकी इतरही प्राणी त्याच्यामध्ये आढळतात, नाही असं नाही, परंतु या 4 प्राण्यांचं जे प्रमाण आहे, हे प्रमाण कसं आहे, जास्त आपल्याला आढळतं. आता हा जो रेनडियर प्राणी आहे, इथं पहिलं दाखवले बघा रेनडियर, तर हा जो प्राणी आहे तो अशा प्रकारचा प्राणी असलेला आपण आढळतो. याच्या अंगावरती केस भरपूर असतात आणि या शिंगाच्या साहाय्याने काय करतो, तो जे बर्फ पडलेलं आहे, ते बर्फ काय करतो, उकरून त्याच्या खाली जे काय असणारे वनस्पती, ते वनस्पती खाण्यासाठी या शिंगांचा वापर तो करत असतो. तर अशा प्रकारचा रेनडियर प्रकारचा प्राणी हा या वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा प्राणी आहे तो म्हणजे ग्रिझली. एक अस्वलासारखाच प्राण्याचा प्रकार आहे हा ग्रिझलीचा. हाही प्राणी काय करतो, आपल्या नखाच्या साहाय्याने बर्फ उकरतो आणि त्या ठिकाणी म्हणजे इतर कालखंडामध्ये जेव्हा गवत नसतं, गवत पूर्णपणे पाण्यात बर्फानं झाकलेलं असतं, त्यावेळेला या नख्यांच्या साहाय्याने काय करतो, तो बर्फ उकरून त्याच्या खालची असणारी जे काही गवत आहे, तो गवत काय करतो, तो खाण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तिसरा प्राणी आहे तो म्हणजे अस्वल. आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रिझली आणि अस्वल याचा सारखाच प्रकार आहे. तरी अस्वल सुद्धा काय करतं, याच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ते गवतावरती आपली उपजीविका भागवतं. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे कॅरिबू. या रेनडियर सारखाच हा कॅरिबूचा प्रकार आहे. जवळपास दोन्ही प्राणी सारखेच आहेत, तो फक्त थोडाफार फरक आहे. तर अशा प्रकारे हे 4 जे प्राणी आहेत, हे 4 प्राणी या तैगा जीवसत्तेमध्ये गवतावरती आपली उपजीविका भागवून आपलं जीवन हे जगत असलेले आढळतात. आता या ठिकाणी तृणभक्षक प्राणी आहेत, म्हणजेच काही प्रमाणामध्ये मांसभक्षक सुद्धा प्राणी असणारच. मग हे जे मांसभक्षक प्राणी आहेत, त्या मांसभक्षक प्राण्यामध्ये कोणकोणते प्राणी आहेत, तर यामध्ये लांडगा, पर्वतीय सिंह, प्युमा आणि पॅन्थर हे 4 प्रकारचे प्राणी काय होतात, या जीवसत्तेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा जो बघा पहिला दाखवलेला लांडगा, कुत्र्यासारखाच प्राणी, थोडासा मोठा असतो आणि हा या वनामधील, या जंगलामधील जे छोटे मोठे प्राणी आहेत, या प्राण्यांची शिकार करून तो काय करतो, आपली उपजीविका मांसावरती भागवतो. दुसरा प्राणी आहे तो म्हणजे पर्वतीय सिंह. या भागामध्ये हा मांसभक्षक सिंह, हा कसा मांसभक्षक प्राणी, तो गवत खात नाही, लांडगा गवत खात नाही, हे सगळे मांसावरती जगणारे प्राणी आहेत. त्यानंतर पुढचा प्राणी आहे तो म्हणजे प्युमा. हा वाघासारखाच परंतु छोटासा, त्याच्यापेक्षा छोटा प्राणी, मांजरापेक्षा मोठा प्राणी, अशा प्रकारचा हा प्युमा प्राणी. तुम्हाला नॅशनल जिओग्राफी जर तुम्ही चॅनल पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल, अशा प्रकारचा मांजरापेक्षा थोडासा मोठा प्राणी आणि वाघापेक्षा
लहान अशा प्रकारचा मांजर वर्गामधलाच असा हा प्राणी, त्याला प्युमास म्हटलं तर हा सुद्धा प्राणी काय करतो, या विभागातील असलेल्या गवताळ जे तृणभक्षक प्राणी आहेत, या तृणभक्षक प्राण्यांची किंवा छोटे मोठे जे पक्षी असतील या पक्ष्यांची शिकार करून तो काय करतो, आपली उपजीविका हा भागवत असतो. आणि शेवटचा प्राणी म्हणजे पॅन्थर, म्हणजेच एक चित्ता, चित्त्याचा जो प्रकार आहे त्याला पॅन्थर्स म्हटलं जातं. तर हा पॅन्थर नावाचा जो प्राणी आहे हा सुद्धा या जंगली भागातील विविध प्रकारच्या प्राण्यांची शिकार करून काय करतो, आपली उपजीविका हा भागवत असतो. तर अशा प्रकारे तृणभक्षक आणि मांसभक्षक अशा दोन्ही प्रकारचे प्राणी या वन्यजीव संपत्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर या ठिकाणचं जास्त मानवी जीवन आहे. हे मानवी जीवन कशा प्रकारचं असेल, आता या ठिकाणी हा शीत कटिबंधाचा भाग आहे, बर्फाच्छादित भाग आहे, त्यामुळे या ठिकाणचं जास्त मानवी जीवन आहे. हे मानवी जीवन कसं असतं आपल्याला कमीच आढळेल, लक्षात घ्या. का तर या ठिकाणी अति थंड हवामान आहे बघा. अति थंड हवामान असल्यामुळे मानवी जीवनाला ते हवामान कसं आहे, अनुकूल नाही, आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये मानवी जीवन अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर शीत हवामानामध्ये काय होतं किंवा थंड हवामानामध्ये आपली रक्ताभिसरण क्रिया ही मंदावते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होऊ शकतो. त्यामुळं या भागामध्ये फारशी माणसं वास्तव्य करून राहत नाहीत शीत हवामानामुळं. त्यानंतर दुसरा आपला घटक सांगतो विषय मानवी जीवन कमी असण्याचं कारण की वर्षातील बहुतांशी काळ जमीन बर्फाने आच्छादलेली असते. वर्षातले 8 ते 10 महिने जमीन ही काय होते, बर्फानं आच्छादलेली असते. सगळं बर्फ जमिनीवरती पडलेलं असतं, सगळीकडे पांढऱ्या शुभ्र अशा बर्फाचा थर साठलेला असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागू शकत नाही. रस्ते सगळे बर्फाने आच्छादलेले असतात, सगळी जमीन बर्फाने आच्छादलेली असते, सगळी घरं बर्फाने आच्छादलेली असतात, आणि त्याच्यामुळे घरातून बाहेर पडता येत नाही, गरजा भागू शकत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी लोकांना अन्नाची गरज भागवू शकत नाही. वर्षातील जर 10 महिने बर्फ असेल तर त्या 2 महिन्यामध्ये शेती काय करणार आणि काय उत्पादन येणार. त्याच्यामुळे या ठिकाणी शेती व्यवसाय होत नाही आणि अन्नाची गरज भागू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या कमी प्रमाणामध्ये, मानवी जीवन कमी प्रमाणामध्ये किंवा अत्यल्प प्रमाणामध्ये असले आपल्याला आढळतं. त्यानंतर मानवी वस्ती जी आहे ही मानवी वस्ती अतिशय कमी प्रमाणामध्ये आढळते. त्याचबरोबर या ठिकाणी जास्त वृक्ष आहेत, हे वृक्ष कसे आहेत, मऊ स्वरूपाचे आहेत, लक्षात घ्या. आणि मग या मऊ वृक्षांची जी लाकूड तोड आहे ही लाकूड तोड करूनच या लोक काय करतात, आपली उपजीविका भागवतात. शेती व्यवसाय फारसा होऊ शकत नाही. अगदी या 2 महिन्यामध्ये जेव्हा बर्फ वितळतं, शेती उघडी पडते, जमीन उघडी पडते, त्या काळामध्येच फक्त काय करतात लोक, कमी दिवसामध्ये जी येणारी पिकं आहेत, यामध्ये बाजरी असेल, राय असेल, अशी जी काही पिकं आहेत, अशी कडधान्यांची पिकं घेतात आणि त्याचा आपल्या मानवी दैनंदिन आहारामध्ये वापर अन्न म्हणून केला जातो. तर बहुतांशी काय होतं, तर या भागातील लोकांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय लाकूड तोडीचाच असे आपण आढळतो. आणि त्याच्यामुळं या वनावर आधारित अशा पद्धतीने विविध प्रकारच्या लाकडाच्या ज्या गिरण्या आहेत, कागदाच्या गिरण्या आहेत, प्लायवूडच्या गिरण्या आहेत, याही या विभागामध्ये विकसित झालेल्या आहेत. आणि त्यावरतीच लोक आपली जी उपजीविका आहे ही उपजीविका भागवत असलेली आपल्याला आढळतात. आता या प्रदेशामध्ये जी सद्यस्थिती आहे, आताची जी स्थिती आहे ही कशा प्रकारची आहे, तर या प्रदेशामध्ये अति थंड हवामान आहे, मृदू प्रकारचे वृक्ष आहेत, एकाच प्रकारचे अनेक वृक्ष आहेत. या वृक्षातलं वनाच्या मध्ये असं जे लाकूड, ते लाकूड मऊ स्वरूपाचं आहे. या सर्वांच्या मुळे हे जे 4 घटक आहेत, या सर्वांच्या मुळे काय होतं, या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काय होते, लाकूड तोड केली जाते. कारण या लाकडापासून अनेक प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू बनवल्या जातात. उदाहरणार्थ लाकडापासून जो लगदा आहे तो लगदा तयार करून त्यापासून कागद निर्मिती केली जाते. मग सगळ्या प्रकारचा जो कागद आहे, पेपरचा कागद असेल, तुमच्या वृत्तपत्राचा कागद असेल, किंवा इतर दैनंदिन जीवनामध्ये लागणारा जो सगळ्या प्रकारचा कागद आहे तो कागद या वनातील वृक्षांची तोड करूनच निर्माण केला जातो. त्याबरोबर लाकडाची खोकी असतील, लाकडी खेळणी असतील, आगपेटी असतील, अशी छोटी छोटी अनेक प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय या विभागामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं या व्यवसायाला लाकूड तोड करावी लागत असल्यामुळं, इथला प्रमुख व्यवसाय लाकूड तोडच असल्यामुळं या वनांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण दिवसेंदिवस अत्यंत कमी होत जातं. आणि त्याच्यामुळे या जीवसत्तीचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणची सद्यस्थिती ही आहे. जर अशीच राहिली तर भविष्यामध्ये ही जी वन आहेत ही वन पूर्णपणे नाहीशी होऊ शकतील. आता आपल्या पुस्तकामध्ये बघा दिलेलं आहे बघा, की जरा विचार करा. आता काय विचार करायला सांगितलेलं आहे त्यांनी, तर त्याने एक प्रश्न दिलेला आहे बघा,
ही जीवसती दक्षिण गोलार्धामध्ये का आढळत नाही? आपण सुरुवातीलाच पाहिलेल्या विद्यार्थी मित्र की बाकीच्या सगळ्या जीवसतींचं वितरण हे दोन्ही गोलार्धामध्ये, फक्त एकमेव या जीवसतीचंच वितरण जे आहे ते वितरण उत्तर गोलार्धामध्ये 50 ते 65 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. दक्षिण गोलार्धामध्ये जीवसती अजिबात आपल्याला आढळत नाही. तर ती का आढळत नाही त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. तर दक्षिण गोलार्धामध्ये 50 ते 60 अंश अक्षवृत्ता दरम्यानचा जो काही भाग आहे, या भागामध्ये आपल्याला भूमीचं क्षेत्र जे आहे हे भूमीचं क्षेत्र आढळत नाही, आणि जे आढळते ते सुद्धा अत्यंत कमी प्रमाणामध्ये आढळतं. आणि त्याच्यामुळं संपूर्ण जो काही भाग आहे अक्षवृत्ता दरम्यानचा 50 ते 60 किंवा 65 अंश अक्षवृत्ता दरम्यानचा हा सगळा भाग आहे दक्षिण गोलार्धामध्ये महासागराने व्यापलेला. म्हणजे याच्यामध्ये हिंदी महासागर असेल, दक्षिण अटलांटिक महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल, असे जे काही वेगवेगळे महासागर आहेत या सर्व महासागरांनी या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यानचा भाग व्यापलेला असल्यामुळं आणि जो काही थोडाफार भूमिखंडाचा भाग आहे तो भाग वगळता या ठिकाणी वनांचं प्रमाण आपल्याला आढळत नाही, आणि म्हणून दक्षिण गोलार्धामध्ये ही जीवसती आपल्याला पाहायला मिळत नाही. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर सांगता येऊ शकेल. भौगोलिक कारणामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दक्षिण गोलार्धामध्ये तैगा जीवसती आढळत नाही, भौगोलिक कारण सांगा. तर त्याचं एकमेव कारण एवढंच आहे की दक्षिण गोलार्धामध्ये या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान या ठिकाणी जमीन नाही. हा सगळा जो भाग आहे या अक्षवृत्ता दरम्यानचा हा भाग या विविध प्रकारच्या महासागरांनी, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या महासागरांनी आणि इतर छोटे मोठे महासागरांनी तो व्यापलेला असल्यामुळं या ठिकाणी या जीवसतीचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळत नाही, असं आपल्याला याचं उत्तर सांगता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जीवसती सांगता येऊ शकेल. ओके, धन्यवाद.